हॅलो मित्रांनो, हे बघा आज इडलीचं पीठ छान पाकी भिजवले. आज मी इडली करायला मस्त पाकी एक डब्बा शिजायला घातलेला आहे. छानच पीठ भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी मिक्सरला आता चटणीचं वाटण घेते. तोपर्यंत मी इकडं चटणी करून घेणार आहे मस्त. चटणीला बघा मी थोडंसं मोहरी टाकणार आहे. त्याच्यामध्ये 2 कढीपत्त्याची पानं. वाटण बघा मी वाटण घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही वाटण छान वाटण झालेलं आहे चटणीचं. छान बघा चटणी करून तयार झालेलं आहे. छान चटणी तयार झालेली आहे मस्त. बघू शकताय मित्रांनो. मी बघा आता इडली शिजली का ते बघणार आहे. बघू शकताय छानच बघा इडली शिजली झालेलं आहे, मस्त शिजलेलं आहे. छान शिजलेलं आहे इडली. आणि इडली काढून दाखवणार आहे तुम्हाला. छान इडल्या सगळ्या असं काढून घेणार आहे मी मस्त. मित्रांनो छानच इडली झालेली आहे मस्त स्पष्ट. बघू शकताय तुम्ही मस्त खुसखुशीत झालेलं आहे. सर्व इडल्या सगळं काढून घेणार आहे. बघू शकताय छानच इडल्या झालेल्या त्या मस्त स्पष्ट. छान बघा एवढ्या इडल्या काढून झालेल्या आहेत त्या मस्तपैकी. आता मी परत आणि इडलीच्या भांड्यामध्ये घालणार आहे. बघू शकताय तुम्ही असं मी भरते. छान बघा सगळे भरून झालेले आहेत. आता मी ह्याला असं ढाकण लावून घेते. आता 20 मिनिटं मी शिजवून घेणार आहे छानपैकी. छान शिजल्यावरतीच इडली छान होते. बघा मित्रांनो एवढे बघा इडली करून झालेले आहेत छानपैकी. मस्तच खुसखुशीत झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही मस्तच नरम झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही छानच झालेले आहे इडली. छान जाळी सुटलेलं आहे. बघू शकताय तुम्ही मस्तच झालेलं आहे. आवडले असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तयार आहे बघा इडली शिजून मस्तपैकी. इडली करून तयार झालेलं आहे छानपैकी.